नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग आहे मॉर्निंगचं रुटीन ब्लॉग आहे. तर सर्वात आधी तर अंघोळ वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर पहिल्यांदा तर किचनमध्ये आल्यानंतर भांडी मांडून घ्यायची होती, कारण रात्रीची जी भांडी आहेत रॅकमध्ये तर ती चांगली कोरडी झाली आहेत, तर ती आता मांडून घेणार आहे मी. आणि त्यानंतर मला नाश्त्याची पण तयारी करायची आहे. तर आज मी नाश्त्यामध्ये अगदी सिंपल मेनू बनवलाय, पोहे बनवलेत आज मी. आणि एकटीसाठी नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं असा प्रश्नच असतो मला तर. कारण मीरा आणि पार्थ आता गावी आहेत सुट्ट्यांसाठी. ते असले तर ते मीराचं काही ना काहीतरी असतं नवीन नवीन सजेशन नाश्त्याला काय खायचं असेल तर. पण आता मी आज एकटीच आहे. तर बटाट्याचे पोहे करणार होते बटाटा घालून. त्यामुळे मी एक मीडियम साईजचा बटाटा घेतलाय आणि त्याचीच भाजी पण मी नंतर जेवणासाठी बनवणार आहे, दह्यातला बटाटा. तर आज काही रेसिपी बटाट्याची नाही शेअर केली भाजीची, तर अगदी सिंपल रेसिपी आहे ती सुद्धा. तर मी पोहे भिजवून घेतले, त्यानंतर बटाट्याच्या अगदी बारीक अशा फोडी करून घेतल्या आणि त्या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घेतल्या सॉफ्ट होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे घेतले. तर तेल थोडंसं जास्त वाटते कारण मला हे सगळं तळून घ्यायचं होतं, बटाटा शेंगदाणे वगैरे. त्याच्यासाठी मी थोडंसं जास्त तेल घेतलं होतं. आणि शेंगदाणे भिजवलेले जे पोहे आहेत तर ते टाकून ते पण चांगले परतून घ्यायचेत, कारण शेंगदाणे आणि बटाटा ते पण मी त्या पोह्यांवरच काढलं होतं. तर ते सगळं एकत्र छान असं परतून घेणार आहे. तर खूप टेस्टी लागतात हे बटाट्याचे पोहे. तर आम्ही कॉलेजला असताना माझी एक फ्रेंड होती, तर ती बनवायची हे बटाटा पोहे. याआधी तर मी त्या आधी कधी खाल्ले नव्हते. आमच्याकडे आपले साधे कांदा पोहेच बनवतात. तर इतके सुंदर लागले. आणि मी एकदा त्यानंतर मी घरी पण ट्राय केले होते, तर सर्वांना फार आवडले बटाटा पोहे. तेव्हापासून आमच्याकडे बटाटा पोहे अगदी सर्वांनाच आवडतात. तर कधीतरी इच्छा झाली तर मी हे असे वेगळे पोहे करून बघते. कधी कधी व्हेजिटेबल्स असतील अवेलेबल तर व्हेजिटेबल पोहा पण बनवते, म्हणजे जसं की मटार असतील, त्यानंतर गाजर वगैरे असेल, तर ते सगळं छान असं तेलामध्ये फ्राय करून ते पण मी पोह्यांमध्ये ऍड करते. तर अगदी झटपट पोहे झाले तयार. आणि माझा नाश्ता वगैरे झाला. तर मला आज बरीचशी कामं होती घरामध्ये, आणि हा ब्लॉग पण थोडा मोठा झाला असता म्हणून मी 2 पार्टमध्ये केला होता ऍक्च्युली. म्हणजे हे जे आहे मॉर्निंगचं रुटीन आणि त्याच्यानंतर कपाट आहेत तर ती सगळी लावून घ्यायची होती मला, कारण गावी गेल्यापासून काही मी त्याच्याकडे बघितलंच नव्हतं. तर कपाटात सगळेच आज कपाट एकदम मुलांचे, आमच्या दोघांचे सगळेच कपड्यांचा आवरावर मी केली होती. तर त्याचा पण व्हिडिओ होता, त्यामुळे मोठा व्हिडिओ झाल्यामुळे मी ऑर्गनायझेशनचा वेगळा व्हिडिओ बनवला आणि रुटीनचा वेगळा व्हिडिओ बनवला. तर पोहे बनवून झाले. त्यानंतर त्यावर मी थोडीशी शेव घेतली आहे. तर शेव टाकून पण पोहे खूप छान लागतात. त्यानंतर कधी कधी मी सुकं खोबरं आहे तर ते बारीक छान असं किसलेलं तर ते पण टाकते. तर खूप छान असे टेस्टी पोहे लागतात. आणि कधी कधी जर शेव किंवा काही नसेल तर पोहेच आहेत, तर सुरुवातीला जे तेल टाकते त्यामध्ये पोहे पण मी थोडेसे तळून घेते. ते पण तळलेले पोहे अशा पोह्यांवरती खूप छान लागतात. जसं की आपण चिवडा पोह्यांचा बनवण्यासाठी आपण पोहे तळून घेतो, तसेच पोहे तळायचे आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आणि ते पोहे शेवऐवजी याच्यावर टाकले तरी पण खूप सुंदर लागतात. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही पोहे डेकोरेट करण्यासाठी मी वेगवेगळ्या गोष्टी वापरते आणि खूप टेस्टी लागतात त्याच्यामुळे. तर माझा नाश्ता वगैरे झालं की त्यानंतर मी 2-4 दिवस झाले साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या बनवल्या होत्या. तर त्या सुकल्या नव्हत्या चांगल्या एवढ्या, म्हणून मला त्या परत सुकण्यासाठी ठेवायच्या होत्या. तर मी 2 दिवस त्या सुकवल्या होत्या, 2-3 दिवस, आणि तळून बघितल्या तर एवढ्या काही व्यवस्थित तळल्या गेल्या नव्हत्या, कारण आतून थोड्याशा मऊ होत्या. म्हणून आज एक दिवस आणखीन ऊन द्यायचं होतं त्याला. तर त्यासाठी मी त्या उन्हात ठेवून घेतल्या. आणि तसंच आज मला तांदूळ आहेत तर ते पण दळून आणायचे होते तांदळाचे पापड बनवण्यासाठी. तर ह्या सगळ्या रेसिपींना थोडंसं लेटच झालंय, कारण शक्यतो या एप्रिलमध्येच करतात. तर तांदूळ आहेत, रेशनिंगचे तांदूळ घेतले होते मी 1 किलो, आणि ते स्वच्छ धुवून घेतली आहे. 5 ते 6 वेळेला आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यावे लागतं. तर पाणी त्याचं पूर्ण क्लीन होईपर्यंत हे धुवून घ्यायचे. आणि जे पुरणाची चाळण आहे त्याच्यावर मी ठेवून दिलेत पाणी निथळण्यासाठी. आणि एक साधारणतः 15 ते 20 मिनिट्स असेच ठेवून दिले होते मी, जेणेकरून ते त्यातलं जे पाणी आहे ते चांगलं निथळलं जाईल
आणि कपड्यावर टाकलं तर ते लवकर सुकेल, कारण मला संध्याकाळी परत ते दळून पण आणायचे गिरणीमधून. तर ही जी चाळण आहे बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये मी ऍड केलं, थोडंसं परत एकदा धुवून घेतलं आणि त्या चाळणीवर तांदूळ ठेवून खाली जे घमेलं होतं ज्याच्यामध्ये मी तांदूळ धुतले होते तेच ठेवलं पाणी निघण्यासाठी. आणि हा सर्व इतका पसारा काढलाय, हा तरी अर्धा पसारा, अजून मला भरपूर पसारा काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर हे छान असे कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेतलेत मी. तर असा होता एक छोटासा व्लॉग. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.